नमस्कार मित्रांनो, एक छोटा व्हिडिओ आपण बनवतोय। राज्यसेवा पूर्वपरीक्षा 1 डिसेंबर 2024 रोजी झालेली आहे। सध्या 16 जानेवारी आहे आणि जर आजपासून आपण काउंट केलं तर तब्बल 100 दिवस हे आपल्याकडे आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी। आणि काही विद्यार्थी हे सध्या दुविधा मनस्थितीत आहेत की त्यांना एक बॅकअप प्लॅन म्हणून कंबाईनची एक्झाम द्यायची आहे। जी एक्झाम आधी 5 जानेवारीला होणार होती, पण तीच एक्झाम आता 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे। पण सध्या न्यूजमध्ये अशी चर्चा चालू आहे आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे की वयवाढीसाठी ते प्रयत्न करत आहेत। जर वयवाढीसाठी प्रयत्न झाला आणि जर आयोगाने नवीन विद्यार्थ्यांना लिंक ओपन करून दिली फॉर्ममध्ये काही चेंजेस करण्यासाठी, तर मे बी चान्सेस असे आहेत की एक्झाम ही पुढे जाऊ शकते। सध्या जर आपण बघितलं तर कंबाईन एक्झाम ही 2 फेब्रुवारीला होणार, म्हणजे 17 दिवस हे शिल्लक आहेत कंबाईनच्या एक्झामसाठी। तर त्यामुळे एकतर तुम्ही कन्सिडर करा की पेपर काही पुढे जाणार नाही आहेत, या अनुषंगानेच तुम्ही अभ्यासाला म्हणजे अभ्यास चालू ठेवा तुमचा। त्यानंतर आजचा जो महत्त्वाचा मुद्दा आपला असा आहे की जे काही जागा वाढबद्दल काही चर्चा चालू आहे, तर त्याबद्दलही आपण बोलणार आहोत आणि कट ऑफबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू। तर सुरुवातीला आपण बघूयात की जे शेवटचे 100 दिवस बाकी आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा करण्यासाठी, आणि शेवटचे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे ही तुम्हाला माहिती आहे। यामध्ये डिसेंबर महिना सध्या संपला आहे, आता 16 जानेवारी चालू आहे, म्हणजेच जानेवारी महिन्याचे 15 दिवस हे शिल्लक आहेत। त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस, मार्च महिन्याचे 31 आणि एप्रिल महिन्याचे 25 असे 100 दिवस हे सध्या तुमच्या हातात आहेत अभ्यास करण्यासाठी। यामध्ये आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये आपण सगळं डिस्कशन केलं होतं की डेली रुटीन कसा पाहिजे, कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याचबरोबरीने जे सोर्सेस होते, कोणते पुस्तकं वापरले पाहिजेत याबद्दल पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं। तर यामध्ये आपण आता 100 दिवसाचा प्लॅनिंगबद्दल थोडं बोलूयात। मला माहिती आहे की तुम्ही कंबाईनचं एक्झाम करण्यामुळे थोडे डिस्टर्ब असणार आहेत, कारण की काही विद्यार्थ्यांच्या मनात असं असतं की चला बॅकअप प्लॅन म्हणून आपण कंबाईनची एक्झाम करू, तिचं प्रिपरेशन करू। सध्या ते मेन्स करत नाही आहेत, पण जर बाकीचे विद्यार्थी आपण पाहिलेत ज्यांना फक्त राज्यसेवा करायची आहेत, त्यांचा अभ्यास हा फार चांगल्या पद्धतीने चालू आहे। त्यामुळे तुम्ही मागे कुठेतरी पडू नका, कारण की राज्यसेवाचा जो काही सिलेबस आहे, जो पूर्ण अभ्यासक्रम फार मोठ्या प्रमाणात दिलेला असतो, तो जे विद्यार्थी फर्स्ट टाईम जर मेन्स देत असाल तर त्यांच्यासाठी हे फार डिफिकल्ट होऊ शकतं। त्यामुळे त्यांनी अभ्यासाचं नियोजन करताना एक प्रॉपर तुमचा प्लॅन हवा की कंबाईनची एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल तर त्याचाही प्रॉपर प्लॅन तुमच्याकडे असायला हवा। ना की जर तुम्ही दिवसभर फक्त कंबाईनच करत असाल आणि राज्यसेवेकडे दुर्लक्ष करत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं, कारण की जर कंबाईनची एक्झाम पुढे गेली तर परत तुमचा जो काही पूर्ण प्लॅनिंग होता, शेड्यूल होतं, ते सगळं तुमचं डिस्टर्ब होऊ शकतं। त्यामुळे आपण त्याच्यात सगळं बोलूयात कशा पद्धतीने करायचे। टेंटेटिव्ह टाईम टेबल तुम्हाला माहिती आहे, 26, 27, 28 एप्रिल राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार आहे। आता या 100 दिवसाचं प्लॅनिंग करताना जे 15 दिवस शिल्लक आहेत जानेवारी महिन्याचे, त्याच्यामध्ये तुम्ही सिम्पली फर्स्ट रीडिंग करायला पाहिजे। जे तुमचं आतापर्यंत झालं असेल ते ठीक आहे, पण जर तुमचे फर्स्ट रीडिंग बाकी असेल, राहिलं असेल, GS3 असेल, GS4 असेल, ज्याचं तुमचं फर्स्ट रीडिंग राहिलं असेल ते सगळं तुम्ही या 15 दिवसामध्ये करायला पाहिजे। हे एक सिम्पल प्लॅनिंग असतो। फर्स्ट रीडिंग कंप्लीट होणं फार गरजेचं असतं। त्यानंतर जो फेब्रुवारी महिना येईल त्यामध्ये तुम्ही नोट्स मेकिंग, मायक्रो नोट्स मेकिंग करायला पाहिजे। जे तुम्ही फर्स्ट रीडिंगमध्ये वाचलेले, तर नंतर सेकंड आणि थर्ड रीडिंगमध्ये तुम्हाला नोट्स मेकिंग करायची आहे। फेब्रुवारी महिना पूर्ण तुमचा नोट्स मेकिंगमध्ये जायला हवा। त्यानंतर जो मार्च महिना येतो त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी या टेस्ट सिरीज द्यायच्या आहेत। टेस्ट सिरीज देताना ते बायलँग्वेल असल्या पाहिजेत, दोन्ही भाषेमध्ये, आणि कोणत्याही मार्केटमधले जे काही चांगले टेस्ट सिरीज असतील त्या तुम्ही द्यायला पाहिजेत, आणि नोट्स मेकिंग तिथे चालू असायला पाहिजे। आता या टेस्ट सिरीज देताना तुम्हाला 3 सेट त्याचे असले पाहिजे। 3 सेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 3 दिवस हे राज्यसेवेचे पेपर असतात, म्हणजे पहिल्या दिवशी लँग्वेज असतं, दुसऱ्या दिवशी GS1 आणि GS2 आणि तिसऱ्या दिवशी GS4 आणि GS3 अशा पद्धतीचं असतं। म्हणजे सलग 3 दिवस पेपर असतात तुमचे। मग त्याचे तुम्हाला कुठेतरी सवय लागली पाहिजे, त्याचं टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे। तर त्याच अनुषंगाने तुम्हाला 3 दिवस हे सलग पेपर द्यायचे आहेत। त्याला आपण काय म्हणतो, सेट म्हणतो। हा पहिला सेट तुमचा होईल।
त्यानंतर परत 3 दिवसाचा एक सेट द्यायचा आहे, म्हणजे सेकंड सेट आणि नंतर थर्ड सेट. म्हणजे तुम्हाला याला टोटल किती दिवस लागत आहेत? 9 दिवस लागत आहेत. या 9 दिवस तुम्हाला कंपल्सरी टेस्ट सिरीज द्यायचे आहेत. 3 दिवस सलग द्यायच्यात, त्याच्यानंतर 1 दिवसाचा गॅप घ्यायचा, परत 3 दिवस सलग द्यायचा, त्याच्यानंतर 1 दिवसाचा गॅप घ्यायचा, परत 3 दिवस द्यायचा, नंतर गॅप घ्यायचा. तो गॅप जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे सगळ्या GSचं, की GS1मध्ये तुम्हाला किती मार्क्स आले. मार्क्स पण तुम्हाला काउंट करायचे. कंपल्सरी तुम्हाला स्कोअर काढायचा आहे. स्कोअर किती येतो हे तुम्हाला काढायचं आहे. म्हणजेच 9 दिवस तुमचे टेस्ट असणार आहे आणि 3 दिवस तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. तुमच्या स्वतःचा पेपरचं तुम्हाला ॲनालिसिस करावं लागेल. त्यावेळेसच तुम्हाला समजेल की तुमचा स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे, वीक पॉईंट कोणता आहे. तर जर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, समजा GS1ची तुम्ही टेस्ट सिरीज दिली, तर या GS1मध्ये तुम्हाला माहिती आहे की इतिहास त्याचे 60 प्रश्न असतात. त्यानंतर आपण बघूयात भूगोल, त्याचे 55 प्रश्न असतात. त्यानंतर आपण बघूयात रिमोट सेन्सिंग, त्याचे 5 प्रश्न असतात. त्यानंतर बघूयात आपण कृषी, तर कृषीमध्ये 30 क्वेश्चन असतात. तर अशा पद्धतीने हे टोटल 150 प्रश्न GS1मध्ये असणार आहेत. आता तुम्ही किती सेट देत आहेत? 3 सेट देत आहेत, म्हणजेच 150 मल्टिप्लाय बाय 3, राईट. तर तुमचे किती प्रश्न कवर होत आहेत? 450 प्रश्न कवर होत आहेत GS1चे. मग अशाच पद्धतीने 450 GS2, 450 GS3, 450 GS4, या पद्धतीने तुम्हाला इतक्या क्वेश्चनची प्रॅक्टिस होणार आहे. आणि त्याचबरोबरीने तुम्ही PYQ करतातच आहेत, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर, तर त्याचाही तुमचा अभ्यास चालूच असणार आहे. त्यामुळे हे जे 3 सेट मी तुम्हाला सांगतो आहे, मार्च महिन्यामध्ये तुम्हाला ते करायचे. मार्च महिन्यातच का करायचे? कारण की त्यावेळेस तुमचं नोट्स मेकिंग कंप्लीट झालेले असणार आहे. तुमचं फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग आणि थर्ड रीडिंग या पद्धतीने तुमचं झालेलं असणार आहे. त्यामुळे हा जो काही उपक्रम आहे तो तुम्हाला 100% करावा लागेल. तर तुम्हाला बघा तुमचा स्कोअरही वाढताना दिसेल. भरपूर विद्यार्थी मला म्हणतात की सर आमचे स्कोअर हे थांबलेले आहेत, ते पुढे जात नाहीत. तर त्याचं सोल्युशन हेच असणार आहे की तुम्हाला टेस्ट सिरीज ह्या चांगल्या पद्धतीने द्यायच्या आहेत आणि शक्यतो रिस्क घेण्याचा प्रयत्न करायचा. 150 आउट ऑफ 150 क्वेश्चन हे अटेम्प्ट करायचे. अटेम्प्ट करणं फार महत्त्वाचं आहे, कारण की तुम्ही प्रॅक्टिस करताय. प्रॅक्टिस करताना पूर्ण प्रश्न हे तुम्हाला अटेम्प्ट करावं लागतील. आणि नंतर मग तुम्ही एक्झाममध्ये करू शकतात कमी अटेम्प्ट, पण पूर्ण अटेम्प्ट केलं तर तुमचा फायदा असतो. तर या पद्धतीने मार्च महिन्याचं असणार आहे. आणि एप्रिल महिना जो असणार आहे, शेवटचे 25 दिवस, त्या दिवसांमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त रिव्हिजन करायची. त्यामध्ये टेस्ट सिरीज सॉल्व नाही करायचं, त्यामध्ये नवीन पुस्तक वाचायचं नाही आहे. तुम्हाला फक्त जे तुम्ही ऑलरेडी 2 महिन्यात ज्या नोट्स तयार केलेल्या आहेत त्या नोट्स फक्त तुम्हाला वारंवार चाळायच्या आहेत, पाठांतर करायचं आहे आणि पॉझिटिव्ह राहायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शांत राहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचं हे 100 दिवसाचं नियोजन असायला पाहिजे. त्यानंतर आपण बोलूयात आता कंबाईन बीबद्दल. भरपूर विद्यार्थी म्हणतात की बॅकअप प्लॅन असायला हवा, पण मला असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला राज्यसेवेमध्ये चांगल्या पद्धतीचे मार्क्स असतील तर तुम्ही फक्त राज्यसेवा करायला पाहिजे. कारण की राज्यसेवा करत असताना तुमचा कंबाईनचा पण अभ्यास होत असतो. ठीक आहे. तर 17 दिवस बाकी आहेत कंबाईनसाठी. तर यासाठी तुम्ही हाफ डेची स्ट्रॅटर्जी वापरू शकतात. हाफ डे स्ट्रॅटर्जी. आता हे काय असतं तर बघा, सकाळी 7 ते 12 हा जो तुमचा वेळ असतो, मी डेली रुटीन सांगतो आहे तुम्हाला. डेली रुटीनमध्ये या 7 ते 12मध्ये तुम्हाला कंपल्सरी GSचा अभ्यास करायचा आहे, जो की मुख्यमध्ये असतो, राज्यसेवा मुख्य. त्यानंतर तुम्हाला 12 ते 1मध्ये तुमचा लंच ब्रेक असेल. त्यानंतर 1 ते 3 या वेळेमध्ये तुम्हाला कंपल्सरी इंग्लिश करायचं आहे. आता काही विद्यार्थ्यांना कंबाईनसाठी मॅथ आणि रिझनिंग थोडं डिफिकल्ट जातं, तर ते या वेळेमध्ये मॅथ प्लस रिझनिंग करू शकतात. फक्त तुम्हाला 17 दिवसच करायचं आहे हे, त्यामुळे काही हरकत नाही करायला आतापासूनच. त्यानंतर 3 ते 4 तुमचा थोडा रेस्ट असेल आणि त्यानंतर 4 ते आपण असं समजूयात की 6 वाजेपर्यंत तुम्ही या वेळेमध्ये PYQ करू शकतात, करंट अफेअर्स करू शकतात.
किंवा न्यूजपेपर वाचू शकतात. आणि टी ब्रेक पण तुम्ही याच्यामध्येच कन्सिडर करा. टी ब्रेक जर तुम्ही GD वगैरे करत असाल, ग्रुप डिस्कशन वगैरे, तर तुम्ही या वेळेमध्ये तो करायला पाहिजे. त्यानंतर 6 ते 8 वाजेपर्यंत तुमचा परत एकदा तुम्ही GS केलं पाहिजे कंबाईनचं. कारण कंबाईनमध्ये जे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत जे की तुम्हाला मेन्समध्ये नाही आहेत राज्यसेवेच्या, ते म्हणजे काय, तुमचं सायन्स आहे. ठीक आहे, सायन्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आणि पॉलिटी झालं, पॉलिटीमध्ये तुम्हाला पाठांतर प्रीसाठी जे आपण करतो ते. त्यानंतर तुम्हाला इतिहासाचं बघितलं तर महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यावर फोकस पाहिजे. भूगोल आणि इतिहास हे तुमचे दोन्ही पण महाराष्ट्रावर फोकस पाहिजे. त्याच पद्धतीने जो इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आहे कंबाईनसाठी, तो थोड्या वेगळ्या अँगलनी विचारला जातो. त्यामुळे इकॉनॉमिक्सकडे पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे या 6 ते 8मध्ये. त्यानंतर 8 ते 9 समजा तुमचा डिनर असेल, आणि डिनरच्या नंतर जो 9 ते 11 हा जो वेळ आहे, यामध्ये तुम्हाला कंपल्सरी काय करायची आहे, दिवसात तुम्ही जे वाचलेलं आहे त्याची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे. डेली रिव्हिजन जे तुम्ही सकाळपासून वाचलेलं असणार आहे त्या सगळ्या गोष्टींचं रिव्हिजन तुम्हाला 9 ते 11 या वेळेमध्ये कंपल्सरी करायचं आहे डेली रुटीनला. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे प्लॅनिंग करू शकतात. हाफ डे प्लॅनिंग म्हणजे 17 दिवस तुम्हाला या वेळेमध्ये 6 ते 8 या वेळेमध्ये तुम्हाला कंपल्सरी कंबाईनची स्टडी करायची. आणि 1 ते 3मध्ये तुम्हाला कंपल्सरी मॅथ आणि रिझनिंग करायचं आहे. त्या कंबाईनमध्ये तुम्ही करंट अफेअर्स पण या 4 ते 6 या वेळेमध्ये करंट अफेअर्स करतात. हे करंट अफेअर्स करताना तुम्हाला लक्ष काय द्यायचं आहे की तुम्हाला कंबाईनसाठीचं करंट अफेअर्स करायचं आहे. तर हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. हाफ डेबद्दल मी सांगितलं तुम्हाला, कंबाईन करत असाल तर. जर कंबाईन करत नसाल आणि फुल फ्लेज जर तुम्ही राज्यसेवाच करत असाल तर हा जो वेळ आहे मॅथ अँड रिझनिंगचा तो तुम्ही डिलीट करा. हा करंट अफेअर्सचा जो वेळ आहे तो तुम्ही इथं मेनसाठी वापरा. आणि हा जो वेळ दिला होता 6 ते 8 यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची तयारी करा लँग्वेजची, किंवा मग तुम्ही GS पण याच्यामध्ये घेऊ शकतात. तर या पद्धतीने तुमचं नियोजन असायला पाहिजे. तर आता बघूयात आपण की कट ऑफबद्दल मी मागेच सांगितलं होतं की हे मागचे जुने कट ऑफ आहेत. तर बघा, ओपन मेल जर बघितलं तर 110 ते 113 हा कट ऑफ मी सांगितलेला आहे. जर जागा वाढ झाली तर यापेक्षाही कमी येऊ शकतो, पण शक्यता सध्या माझी ही आहे की 110 ते 113 कट ऑफ असायला पाहिजे. त्यानंतर ओपन फिमेल 105 ते 108 यापेक्षाही कमी असू शकतो, कमी राहीलच. कॅटेगरीचं कट ऑफ जर बघितलं तर याच्या ओपन मेलपेक्षा तुम्हाला कमी कन्सिडर करावा लागतो, तर ते तुम्ही त्यानुसार बघू शकता. आता बघा, याचं रिझन काय की कट ऑफ कमी मी का दिलेला आहे, त्याचं रिझन काय. तर बघा, आपण जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, क्वेश्चनचं ऑब्जेक्शन जे घेतलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे की 10 डिसेंबरपर्यंत आपल्याला वेळ दिलेला होता. त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले. आणि नुकतीच जी माहिती हाती आलेली त्यानुसार तुम्हाला समजेल की तब्बल 65 क्वेश्चन्सचे विद्यार्थ्यांनी काय केलेले आहेत, ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. 3000+ विद्यार्थ्यांनी हे ऑब्जेक्शन टाकलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे एका ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला 100 रुपये पे करावे लागतात. तर तसे 65 प्रश्न हे विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शनला टाकलेले आहेत. तर किती धोकादायक आहे बघा ही गोष्ट, राईट. कारण की 65 क्वेश्चन ऑब्जेक्शनला टाकणं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आज 120 मार्क आहेत, 125 मार्क आहेत, तर त्यांनाही कुठेतरी धोका होऊ शकतो. त्यांच्यासाठी ही डिफिकल्टी वाढू शकते. तर बघूयात आपण. तर 65 पैकी माझा जो अंदाज आहे तो असा आहे की 4 प्रश्न जे आहेत ते कॅन्सल होऊ शकतात आणि 4 प्रश्न जे आहेत ते चेंजेस होऊ शकतात, असा एक माझा अंदाज आहे. जर 4 प्रश्न कॅन्सल होत आहेत याचाच अर्थ काय होतो आहे की एका प्रश्नाला 2 मार्क असतात, म्हणजेच 8 मार्क्स हे काय होणार आहेत, कमी होणार आहे. म्हणजेच कट ऑफ काय होणार आहे, 8 मार्काने कमी येणार आहे. समजा ज्याला आज 116 मार्क आहे किंवा 118 मार्क असे जे सांगतायत कट ऑफ मार्केटमध्ये, तर तो एक फक्त हाईप क्रिएट केलेली आहे. त्या पद्धतीचा काय कट ऑफ जाणार नाही आहे. आणि चेंजेस केलं तर विद्यार्थ्यांचे मार्क कमी पण होऊ शकतात, आणि आता ज्यांचे मार्क जास्त आहे त्यांचे कमी होतील, आणि ज्यांचे कमी आहे त्यांचे पण वाढू शकतात. त्यामुळे एक जी रेंज असते सेफ स्कोर जर आपण बघितला तर तो 105+ ज्यांना मार्क्स असतील तर त्यांना आपण सेफ स्कोर असं मानू शकतो. कारण की जर इतक्या मोठ्या प्रमाणात जर चेंजेस होत असतील तर त्याही विद्यार्थ्यांनी मेन्स करायला काही हरकत नाही आहे. तर अशा पद्धतीने हे कट ऑफ असू शकतो. बाकीचे जे मार्केटमध्ये कट ऑफ सांगत आहेत त्याचाही तुम्ही अंदाज घेऊ शकतात. हा सगळा टेंटेटिव्ह कट ऑफ मी इथे सांगितलेला आहे. त्यानंतर प्लॅनिंगबद्दल आपण वर बोललोच
पण प्लॅनिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचे 5 कंपोनंट तुम्हाला माहितीच असले पाहिजे: सिलेबस, PYQ, टेस्ट सिरीज, रिव्हिजन आणि मायक्रो नोट्स. आता यातला जो काही PYQचा पार्ट आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला एक हेल्प केलेली आहे. फ्रीमध्ये आपण व्हिडिओ अवेलेबल करून दिलेले आहेत. या चॅनलची प्लेलिस्ट तुम्ही बघू शकतात अर्बन क्लाउडची. त्यामध्ये तुम्हाला समजेल की आपण GS1, GS2, GS3 आणि GS4 यामध्ये जे स्टार्टिंगचे 3 GS आहेत हे आपण तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका, 5 वर्षाचे PYQचं ॲनालिसिस आपण फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामध्ये 2019 पासून तर 2023पर्यंतचे सगळे प्रश्न आपण प्रश्नपत्रिका इथे कवर केलेले आहेत. फक्त GS4साठीचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत, जे काही ॲनालिसिसचे व्हिडिओ आहेत, ते आपण बॅचच्या स्वरूपात तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. सप्टेंबर महिन्यातच ही बॅच लॉन्च केलेली होती आपण. त्यावेळेस आपण लाईव्ह हे घेतलेले होते. लाईव्ह झाल्याच्यानंतर जे रेकॉर्डेड व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये काही अपडेट वगैरे करून हे आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेले आहेत. प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवर आम्ही ते प्रोव्हाइड केलेलं आहे. आमचं कोणतंही ॲप वगैरे काही नाही आहे. तर यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज भेटणार आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही यूट्यूबवर बघतात त्या पद्धतीने तुम्हाला स्पीड कंट्रोल वगैरे करता येणार आहे त्या व्हिडिओची. मेन्सपर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे. आणि त्याचबरोबरीने जे मी तिथे शिकवतो त्या क्लास नोट्सच्या फोटोज जे आहेत ते फोटोज तुम्हाला तिथे अवेलेबल झालेले आहेत, केलेले आहेत आम्ही. ऑडिओ पण तिथे अवेलेबल आम्ही करून दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना फक्त लास्ट डेसाठी रिव्हिजन करायचं असेल त्यांच्यासाठी ऑडिओ पण अवेलेबल आहे. आणि त्याच पद्धतीने जे करंट अफेअर्सच्या रिलेटेड करंटमध्ये जे काही गोष्टी घडतात सायन्स अँड टेकमध्ये, स्पेसमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये, तर हा सगळा जो पार्ट आहे तो तुम्हाला वेळोवेळी त्या चॅनलवर प्रोव्हाइड केला जातो. इकॉनॉमिक सर्वे असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो. तर ही जर बॅच तुम्हाला घ्यायची असेल GS4 PYQ ॲनालिसिसची बॅच, तर ती फक्त आपण 499 या प्राईजमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आता फायनल आन्सर की येईलच. फायनल आन्सर की जर आपण बघितलं तर जानेवारी महिन्याच्या एंडिंगला येऊ शकते. आणि जर रिझल्ट आपण बघितला तर रिझल्ट हा लागेल मिड फेब. ठीक आहे, फेब्रुवारी मध्यमध्ये हा रिझल्ट कुठेतरी लागण्याची शक्यता आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही ही बॅच घेऊ शकतात. आता आपण बोलूयात की सध्या जागावाढबद्दल काय चालू आहे. ठीक आहे, तर बघा आता जागावाढ जर आपण बघितलं तर DCच्या सध्या 7 जागा आहेत, राईट. त्यानंतर ARTOच्या जागाबद्दल भरपूर विद्यार्थी विचारत आहेत, त्याचं काय, राईट. त्यानंतर आपण जर बघितलं तर DYSP या जागांबद्दल काय झालं तर त्याची पण चर्चा तुम्हाला माहीत असेल. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी याबद्दलही विद्यार्थ्यांनी RTI वगैरे टाकलेले आहेत. त्याच पद्धतीने जे महसूलमधले इतर पद आहेत जसं की तहसीलदार वगैरे असतील, तहसीलदार आणि नायब तहसीलदार, तर हे जे पद आहेत याच्याबद्दल काय, तर असे भरपूर प्रश्न तुमच्या मनात असतील जागावाढबद्दल. तर तुम्हाला एक सांगू शकतो मी की जो काही जागावाढसाठी एक ग्रुप तयार करण्यात आलेला आहे टेलिग्रामवर, तर त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे. कारण की आपल्याला असं वाटतं की सगळ्यांनाच वाटतं की जागावाढ झाली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की ही शेवटची ऑब्जेक्टिव्हची एक्झाम आहे. त्यामुळे हा जो प्रयत्न आहे तो सरकार स्तरावर झाला पाहिजे. जे काही सामान्य प्रशासन विभाग आहे ते तिथपर्यंत आपली मागणी पोहोचली पाहिजे. या पद्धतीने काम झालं पाहिजे तर या जागा येणं शक्य आहे. कारण की सध्या जर बघितलं तर वेळ फार कमी आहे. या कमी कालावधीमध्ये जागावाढ करणं हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या स्वतःचे प्रयत्न जर केलेत तुमच्या वैयक्तिक लेवलवर आणि जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्यांना जर तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच या जागा वाढतील. जागा वाढण्याचे चान्सेस फार जास्त आहे असं मी म्हणेल. जागा ह्या जास्तच वाढणार आहेत. फक्त ते कोणकोणत्या पदाचे वाढत आहेत ते आपल्याला बघावं लागेल. कारण की महसूलच्या जागा वाढणं फार महत्त्वाचं आहे. कारण की जे ड्रीम पोस्ट असते विद्यार्थ्यांची उपजिल्हाधिकारी, तर या पदांची संख्या ही वाढली पाहिजे. यासाठी सगळे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. कारण की शेवटचे ऑब्जेक्टिव्ह आहे तर हा मुद्दा सरकार दरबारी पोहोचला पाहिजे. तर यासाठी तुम्हीही प्रयत्न करा, बाकीचे विद्यार्थीही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जागावाढ ही होणारच आहे. आता फक्त ती किती होते त्याकडे आपलं लक्ष असणार आहे. तर जागावाढ जर झाली तर 100% हा कट ऑफ
खाली येऊन जाईल. त्यानंतर आता एक शेवटचं की बुक लिस्टबद्दल ऑलरेडी आपण एक व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलंच आहे. मागचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक छोटा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न होता की एक तुम्हाला एक सगळ्या सध्या काय चालू आहे चर्चा मार्केटमध्ये ही तुम्हाला समजावी, यासाठी आपण हा व्हिडिओ केला होता. आणि तुमचं जास्त लक्ष आता असू द्या की किती वेळ तुमच्याकडे शिल्लक आहेत. तर 100 दिवसाचं जे काही प्लॅनिंग सांगितलेलं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करा, किंवा जर तुम्ही तयार केलं नसेल तर मी जे सांगितलं आहे त्या पद्धतीनेही तुम्ही ते फॉलो करू शकतात. तर जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.